आपण आत्ता सध्याला जिथं उभा आहे इथं अंडरग्राऊंड गुप्त पद्धतीने बनवलेली धान्याची कोठारे आहेत. इथून खुंटीला पकडून वरती जायचं आहे. पुढे येण्यासाठी असा छोटासा रस्ता आहे. गडावर जाण्यासाठी बेस विलेजला गाडी पार्क करून खाली एक वॉच टॉवर आहे, तिथपर्यंत आपल्याला चालत यावं लागतं. तिथून पुढे आपला ट्रेक चालू होतो. पायऱ्याला फॉलो करत करत आपल्याला वरती जायचं आहे. ट्रेकिंगसाठी अंदाजे 1 तास लागतो. हडसर किल्ला सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहन काळात बांधला गेला आहे. हा किल्ला नाणेघाट या प्राचीन व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. पुढे तो निजामशाही, मोगल आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात आला. स्वराज्यामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हडसर किल्ल्याचे नामकरण पर्वतगड असे केले. 2 डोंगराच्या मधील जी नॅचरल घळ आहे त्याचाच वापर करून मध्यभागी असा पायरी मार्ग बनवलेला आहे. तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. गडावरती जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक हा पायरी महामार्ग आणि दुसरा खुंटेची वाट, जी आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. वरती आल्यानंतर डाव्या बाजूला पहिला दरवाजा पाहायला मिळतो. दरवाजा पूर्णपणे एकाच दगडामध्ये कोरीव काम करून बनवला गेलेला आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला वरती जाण्यासुद्धा पूर्णमध्ये कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. डाव्या बाजूला पहारेकरांचे देवडे पाहायला मिळतात. ते सुद्धा पूर्णपणे कोरीव काम करून बनवलेले आहेत. पहिल्या दरवाज्यातून वरती आल्यानंतर आपण या स्पॉटला येऊन पोहोचतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे या पायऱ्यांच्या उजव्या बाजूला जी भिंत आहे ही सुद्धा एकाच दगडामध्ये कोरलेली आहे. कातळकोरीव पायऱ्या, गडावरती फडफडणारा भगवा आणि पाठीमागील सह्याद्री हा अप्रतिम व्ह्यू इथे पाहायला मिळतो. आपण आता इथून वरती जाऊया. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला दुसरा दरवाजा पाहायला मिळतो. दरवाजा समोर न देता गोमुखी रचनेप्रमाणे थोडासा डावीकडे दिलेला आहे, जेणेकरून शत्रूला डायरेक्ट हल्ला करता येणार नाही. या दरवाजाचं स्ट्रक्चर सुद्धा सिमिलरच आहे. समोर गेल्यानंतर वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत
आणि इथे दोन्ही बाजूला पहारेकरांच्या दिवड्या पाहायला मिळतात. आपण बघू शकता इथे कोणीतरी चूल बनवलेली आहे. या बाजूला सुद्धा एक छोटीशी दिवडी आहे. इथे खाली गडाचा पहिला दरवाजा आहे. पहिला दरवाजा चढून आल्यानंतर समोरच्या डोंगरावर जाण्यासाठी भराव टाकून रस्ता बनवला गेलेला आहे. या रस्त्याच्या माध्यमातून समोरचा छोटासा डोंगर आणि हा गड जोडला गेलेला आहे. गडावरती नियंत्रण ठेवायचं असेल तर पुढचा डोंगर सुद्धा नियंत्रणात असणे गरजेचं आहे. यासाठी हा रस्ता बनवलेला आहे. राजमुद्रा पाहून पुढे आल्यानंतर आपल्याला 3 तोफा पाहायला मिळतात. तोफा बघून पुढे गेल्यानंतर आपल्याला कमानी टाक बघायला मिळेल. बघू शकता इथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या बनवल्या आहेत. इथून डाव्या बाजूला गेल्यावरती धान्य कोठार आहे. उजव्या बाजूला शिव मंदिर आहे. आपण पाहू शकता समोरच आपलं शिव मंदिर दिसत आहे. मंदिराकडे जाताना आपल्याला डाव्या बाजूला मोठा तलाव पाहायला मिळतो. उन्हाळ्यामुळे याच्यामधलं पाणी आता आटलेलं आहे. तलावाच्या मध्यभागी आपल्याला कोरीव पाण्याची टाकी पाहायला मिळतात, जी आता पूर्णपणे मातीने किंवा गाळाने भरलेली आहे.
समोर आहे नंदी. गडावरती आपल्याला एक प्राचीन मंदिर पाहायला भेटतं. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक हनुमानाची मूर्ती आहे. या बाजूला एक भग्नावस्थेतील मूर्ती आहे. पाठीमागे गरुड देवतेची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि दरवाजाच्या डाव्या बाजूला एक गणपतीची मूर्ती आहे. इथे शिवलिंगाचं दर्शन घेतलं, थोडा वेळ आराम केला. आपण आता धान्याचं कोठार बघण्यासाठी जाऊया. धान्याचं कोठार इथं अशा पद्धतीने बनवलंय की कोणाला सहजपणे लक्षात पण येणार नाही की इथं एवढी मोठी वास्तू असेल. हे जे समोर दिसतंय हे धान्याचं कोठार आहे आणि आपण आता सध्याला जिथं उभा आहे इथं अंदाजे 1, 2, 3 आणि समोरच्या बाजूला राईट साईडला एक आणि डाव्या बाजूला एक अशी इथं अंडरग्राऊंड गुप्त पद्धतीने बनवलेली धान्याची कोठार आहेत. इथे येण्यासाठी कडाच्या बाजूने आत येण्यासाठी जागा ठेवलेली आहे. इथं त्या ठिकाणी बोर्ड आहे. पलीकडच्या बाजूने जाण्यासाठी मार्ग आहे. आपण राईट साईडने पण जाऊ शकतो. हे जे उजव्या बाजूचं कोटर आहे, आपण आतमध्ये जाऊया. इथून आतमध्ये गेल्यानंतर अंदाजे 8 ते 10 फूट खोल अशी एक खोली आहे. तिथे जाण्यासाठी एक पायरी मार्ग आहे. आपण टॉर्चने दिसतंय का ते बघूया. आपण पाहू शकता इथे साहित्य ठेवलेलं आहे. डाव्या बाजूने पाणी निघून जाण्यासाठी एक जागा ठेवलेली आहे, जेणेकरून पावसाचं पाणी इथे साचणार नाही आणि उताराच्या दिशेने ते आपोआप निघून जाईल. आपण बघू शकता इथं वरच्या बाजूने सुद्धा अशा खाच बनवले आहेत, जेणेकरून पाणी आतमध्ये न जाता बाजूनेच पुढे निघून जाईल. आपल्याला इथे भिंतींचे काही अवशेष बघायला मिळतात. कधी काही लोक इथे राहत असतील. आपण आता खुंटीची वाट पाहण्यासाठी जाऊयात.
ते समोरच्या डोंगरावरती आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं. या दिशेने आपल्याला पुढे चालत गेल्यानंतर पाठीमागून वरती येण्यासाठी गावकऱ्यांनी खुंटीची वाट बनवलेली आहे. हे समोरचं हडसर गाव आहे. तिथं बाईक पार्क करून आपण चालत इथे खाली येऊ शकतो. खाली चालत आल्यानंतर या स्पॉटवरून वरती येण्यासाठी इथं खुंटीची वाट बनवलेली आहे. दगडामध्ये खुंट्या अशा रवलेल्या आहेत, ज्याला पकडून आपण इथं क्लाइंब करू शकतो. तर वरती आल्यानंतर एक गुहा आहे. ही गुहा निम्म्या वाटेमध्येच बनवलेली आहे. खुंटीची वाट चढताना पहिल्या टप्प्यानंतर आपल्याला ही प्रशस्त गुहा पाहायला मिळते. ह्या गुहेपासून पुढे येण्यासाठी असा छोटासा रस्ता आहे. आणि इथून वरती जाण्यासाठी इथून सेम खुंटीला पकडून आणि पाय ठेवण्यासाठी इथे अशा खास बनवलेले आहे. इथे पाय ठेवून आपल्याला वरती जायचं आहे. या साईडला इथे एक गुहा आहे. इथे आल्यानंतर अप्रतिम असा व्ह्यू बघायला मिळतो. खुंटीच्या वाटेने वरती आल्यानंतर आपल्याला समोरच एक हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. तिथून पुढे आल्यानंतर एक देवीचं मंदिर आहे. देवीची भग्नावस्थेतील मूर्ती पाहायला मिळते. पुढे आल्यानंतर आपल्याला एक दगडाचं भांड पाहायला मिळतं. कदाचित याचा वापर घोड्यांना पाणी पिण्यासाठी केला जात असावा. 2 पाण्याची टाकी दिसतात. त्याच्यामध्ये माती भरलेली आहे. या बाजूला एक पाण्याचं टाक आहे. त्याच्यामध्ये पाणी आहे. थोडस पाण्यामध्ये भरपूर शेवाळ आलेलं आहे.
इथं जे वरतून येणारं पायऱ्यावरून येणारं जे पाणी आहे ते जाण्यासाठी सुद्धा इथून साईडने रस्ता करून दिलेला आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये महादरवाजामध्ये जास्त पाणी जाणार नाही. आता आपला सगळा गड फिरून झालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा दरवाजा बघितला, त्यानंतर वरती एक दुसरा दरवाजा आहे. तिथून वरती गेल्यानंतर राजमुद्रानंतर महादेवाचं मंदिर बघितलं. तिथून पाठीमागे गेल्यानंतर मोठा तलाव, धान्याचे कोठारे, त्यानंतर आपण पाठीमागे खुंट्याचा मार्ग बघितला. त्यानंतर हनुमानाचं मंदिर आणि देवीचं मंदिर बघितलं. संपूर्ण गड आपण फिरून आलो आणि आता शेवटी आपण गड खाली उतरत आहोत.